माझ्या घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे. त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. वैष्णवीप्रमाणे मयुरीही उचलणार होती टोकाचं पाऊल. माहेरच्यांनी साथ दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हगवणे कुटुंबियांकडनं मोठ्या सुनेचाही छळ. सर्वाधिक छळ नणदेकडनं. मयुरीनं न्यूज 18 लोकमतवरती मांडली आपबीती. वैष्णवीचं बाळ अज्ञात व्यक्तीनं कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं. निर्दयी हगवणे कुटुंबामुळे 9 महिन्यांच्या बाळाचे हाल. तर नणदेचा मित्र निलेश चव्हाणकडे होतं बाळ. फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे पोलिसांच्या ताब्यात. तर वैष्णवीचं बाळ बेकायदेशीर पद्धतीनं ठेवल्याप्रकरणी आणि पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाणच्या विरोधात तक्रार. धुळे रोकड प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांचं निलंबन. विश्रामगृहातल्या खोलीत सापडले होते 1,84,00,000 रुपये. ज्योती मल्होत्रानं जुलै ते सप्टेंबर दरम्यान 3 वेळेला मुंबईला भेट दिली होती. पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय. ज्योतीला पुन्हा एकदा 4 दिवसांची पोलीस कोठडी. ज्यांनी कुंकू पुसलं आम्ही त्यांना संपवलं. पुन्हा हल्ला केला तर आणखी कडक कारवाई. 22 एप्रिलचा बदला 22 मिनिटांमध्ये घेतला. पंतप्रधान मोदींचा पाकला पुन्हा इशारा. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक. घरात घुसलेल्या एका तरुणाला आणि तरुणीला पोलिसांकडून अटक. 20 मेच्या रात्री गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झाली होती घुसखोरी.